एकदा एक लहान मुलगा त्याच्या आई वडिलांसोबत एक प्राणी पक्ष्यांच्या शेल्टरमध्ये ते सगळे गेले. तिथं सर्व प्राणी पक्ष्याची काळजी घेत होते, जे चांगले होते, परंतु त्यांच्या मालकाने त्यांना घरात नको होतं. त्या लहान मुलाला एक प्राणी आवडलं, एक लहान छोटा कुत्र्याचा पिल्लू, आणि तो घरी जाईपर्यंत त्या लहान कुत्र्याच्या पिल्लूसोबत खेळत होता. त्या प्राण्याच्या शेल्टरच्या मालकाने, मॅनेजरने ते सर्व बघून तो खूप आनंदित झाला आणि त्या मुलाला तो कुत्रा, तो लहान पिल्लू त्याला गिफ्ट म्हणून दिलं. असंच त्यांनी दिलं फ्रीमध्ये. 2 आठवड्यानंतर त्या लहान मुलाचा बर्थडे होता आणि आई वडील आणि तो लहान मुलगा शॉपिंग मार्केटला गेले. आईने त्या लहान मुलाला विचारलं, आज तुला काय पाहिजे? आज बर्थडे आहे, जे काही पाहिजे मला सांग आणि मी असंच देणार आहे, म्हणजे फ्रीमध्ये असंच तुला मी देणार आहे. आणि अचानक त्या लहान मुलाच्या लक्षात आलं की त्या दिवशी त्या प्राणी पक्ष्याच्या शेल्टरच्या मालकाने त्यांना छोटीशी डॉगी, म्हणजे पिल्लू, कुत्र्याचं पिल्लू असंच फ्रीमध्ये दिला होता. तर आता आपण त्यांना, म्हणजे मालकाला, मॅनेजरला, आता आपण काहीतरी रिटर्नमध्ये फ्रीमध्ये आपण देऊ. आणि त्या लहान मुलांनी त्याच्या बड्डेला काही कॉन्ट्रीब्युशन करून, आई वडिलांना विचारून त्या शेल्टरच्या मॅनेजरला, मालकाला असंच फ्रीमध्ये थोडंफार दिलं. आजचा पहिला वाचन संदेष्ट आमोसच्या पुस्तकातून घेतलेला आहे. संदेष्ट आमोस जे होता ते संदेष्ट होशिया आणि संदेष्ट यशया यांच्या काळातच जगला, परंतु हा आमोस थोडंसं वयस्कर होता. आमोस, आजच्या पहिल्या वाचनात आपण आमोसच्या शब्दामध्ये इस्रायलच्या लोकांना एक आदेश सारखं आपण देत आहे असं आपण ऐकतो. आणि आमोस इस्रायली लोकांना सांगत आहे की लोकांना अन्यायाबद्दल इशारा देताना सांगून स्पष्ट करतो. तो लोकांना आठवण करून देतो की अन्याय खरंच होऊ नये आणि शोषण तर बिलकुल होऊ नये. संत पौलाने तसंच दुसऱ्या वाचनामध्ये, तिमोथीच्या पत्रामध्ये प्रार्थनाची महत्त्व आपल्याला लोकांना, तिमोथीला सांगत आहे. पण सर्वांसाठी समान प्रार्थना, सेम लेवलच्या प्रार्थना करणं खूपच, म्हणजे अधिक महत्त्वाचं आहे. आपली प्रार्थना जी आहे ते लहान किंवा मोठं असो, बदल घडवू शकते आणि आपल्या प्रार्थनाद्वारे शांती व न्यायाचे वातावरण निर्माण पण करू शकते. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला एक श्रीमंत मनुष्याचा व त्याच्या एक कारभारीचा एक दाखला आपल्या समोर ठेवत असताना आपल्याला एक हुशार व्यवस्थापकाची एक उपमा आपल्याला देतो. शुभवर्तमानामध्ये आपल्याला प्रभू येशू सांगत आहे की आपल्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा आपण शहाणपणाने वापर केली पाहिजे. आणि शहाणपणाने वापर करताना आपण जबाबदारीची भावना आपल्यामध्ये असायला पाहिजे. पण त्याचवेळी प्रभू येशू आपल्याला हे देखील सांगत आहे की आपल्याकडे असलेल्या सर्व भौतिक गोष्टींचा आपण कसा वापर करतो. आणि प्रभू येशू विशिष्ट म्हणजे सांगतो की आपल्याकडे जे काय आहे ते आपल्याला उद्धार होण्यासाठी मदत करायला पाहिजे. आणि त्यांनी आपण लोकांना एकत्र आणले पाहिजे. त्यांना डिवाइड म्हणजे विभाजित करू नये. ते लोकांना देवाकडे घेऊन गेले पाहिजे.
या मिसामध्ये भाग घेताना, सहभागी होत असताना आपण देवाने आपल्याला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी आपण आभार मानूया, आपण जबाबदारी घेऊया. केवळ वस्तूसाठीच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी देखील. आणि तसंच त्यांना देवाकडे आपण घेऊन जाऊया.